महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे। या महापालिका निवडणुकांमध्ये बंडखोरांचा फटका पक्षाला बसू नये यासाठी सर्व महत्त्वाचे पक्ष अपक्ष अर्ज भरलेल्या आपल्या उमेदवारांची नाराजीही दूर करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करतील। त्यामुळे बंडखोरी केलेले कोणकोणते उमेदवार हे अर्ज मागे घेतात हे पाहावं लागेल। दरम्यान 3 जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवारी यादी जाहीर होईल। येत्या 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। आज महापालिका निवडणूक अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। मात्र सर्व राजकीय पक्षांनी युती आणि आघाडीतील मित्रपक्षांचा विचार न करता मोठ्या प्रमाणामध्ये एबी फॉर्म वाटलेले आहेत। त्यामुळे शेवटच्या दिवशी मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या विरोधातील अर्ज हे मागे न घेतले गेले तर युती आणि आघाडी फक्त कागदावरच राहणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये प्रचार सभांचा जोर वाढणार आहे। प्रमुख पक्षांनी प्रचाराची रणनीती आखलेली असून अनेक ठिकाणी भव्य सभा होणार आहेत। काही पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी ही आधीच जाहीर केलेली आहे तर राज्यभरामध्ये अनेक मोठ्या नेत्यांचे प्रचार सभा या संयुक्त मेळाव्यांमधून आयोजित करण्यात आल्या तर राज्यामध्ये प्रचार सभांचा धुरळा आता उडणार आहे। भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ 3 जानेवारीला फुटणार आहे। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा खऱ्या अर्थानं शुभारंभ हा मुंबईतील वरळी डोम इथं होणार आहे। या पहिल्याच मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संयुक्त मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यानं महायुतीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात होईल। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील राजकीय वातावरण हे तापू लागलेलं आहे। महायुतीनंतर आता ठाकरे बंधूंकडून देखील संयुक्त सभांचं नियोजन करण्यात येत आहे। ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा ही 5 जानेवारीला होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट सामना पाहायला मिळणार असून प्रचाराची रंगत आता वाढणार आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपनं विधानसभेप्रमाणे नवी खेळी केल्याचं दिसतंय। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलंय। प्रभाग क्रमांक 168 मध्ये भाजपकडून आदित्य पानसेंनी उमेदवारी अर्ज भरला। मात्र शिवसेनेच्या अनुराधा पेडणेकर या अधिकृत उमेदवार असल्याचं पत्र भाजपनं निवडणूक आयोगाला पाठवलंय। तर आदित्य पानसेंना पक्षानं एबी फॉर्म दिला नसल्याचा दावा देखील भाजपनं केलाय। भाजपच्या या दाव्यामुळे आदित्य पानसेनं दाखल केलेला एबी फॉर्म हा बनावट आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून प्रचाराचे नवे फंड वापरण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मैदानामध्ये उतरत विविध पद्धतींनी प्रचार करणार आहेत। काही ठिकाणी जाहीर प्रचार सभा तर काही ठिकाणी प्रकट मुलाखती आणि समाजातील विविध घटकांशी ते थेट संवाद साधण्यावरती भर देणार आहेत। विशेषतः निवडणुकीमध्ये युवा वर्गाशी थेट संपर्क वाढवण्यासाठी भाजपकडून खास रणनीती ही राबवली जाणार आहे आणि या नव्या प्रचार शैलीमुळे निवडणुकीमध्ये रंगत वाढण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेत बंडखोरीचा सूर हा अधिक तीव्र होताना दिसतोय। शिवसेनेच्या तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते हे सक्रिय झालेले असून मंत्री आणि खासदारांकडून थेट संपर्क साधला जातोय। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे शिवसेना नेतृत्वाला बंडखोरी रोखण्यामध्ये यश येतं का याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय। ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षविरोधी काम करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शिवसैनिकांना थेट इशारा दिला। उमेदवारी न मिळाल्यामुळे काही ठिकाणी नाराज उमेदवार हे अपक्ष फॉर्म भरून पक्षविरोधामध्ये काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। अशा प्रकारची शिस्तभंगाची कृत्य ही खपवून घेतली जाणार नाहीत असं त्या म्हणाल्या। असं वाटतं की केली पाहिजे, कारण जर पक्षविरोधी कारवाई बोलतात ती ह्यालाच बोलतात आणि ती आपल्याच उमेदवाराच्या विरोधात जर करत असेल कोण तर तेव्हा मला असं वाटतं की ही पक्षविरोधी कारवाई झाली पाहिजे। आता साहेब त्याच्यावर निर्णय घेतील, कारण आजचा आणि उद्याचा दिवस आहे। किती लोक माघार घेतात ते त्याच्यातून कळेल। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक पुन्हा एकदा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेत। आज पत्रकार परिषदेमध्ये मलिक नेमकं कोणावरती निशाणा साधणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वबळावरती लढणार असून 94 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत। नवाब मलिक यांच्या आक्रमक भूमिकेचा पक्षाला निवडणुकीमध्ये फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय।
दुपारी 4 वाजता महिला विकास मंडळ सभागृहामध्ये ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून मोठी तयारी सुरू झाली आहे. राहुल गांधींना प्रचाराच्या मैदानामध्ये उतरवण्याचा मुंबई काँग्रेसचा प्रयत्न आहे. मुंबईमध्ये राहुल गांधी यांचे 2 रोड शो हे आयोजित करण्याची योजना आखली जात असून त्याद्वारे मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यावरती भर दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या प्रचारसभांचा उत्तर देण्यासाठी हे रोड शो करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थ निवासस्थानातील तब्बल 4 तास बैठकी पार पडली. या बैठकीला आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. निवडणुकीसाठी वचननामा, सभा, रॅली आणि प्रचाराच्या गीताबाबत बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. यासोबतच बंडखोरांकडे स्थानिक पातळीवरती लक्ष देण्याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते. ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडखोर उमेदवारांची संख्या ही साधारणपणे 9 ते 10 इतकी आहे. त्यामध्ये 3 ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरळी मतदारसंघातील प्रभागांमध्ये अपक्ष अर्ज भरलाय. तर इतर ठिकाणी सुद्धा अपक्ष उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की हे अपक्ष उमेदवार ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये डोकेदुखी ठरणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, राम रेपाळे, संजय मोरे असे ठाण्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. ठाणे निवडणूक प्रभारी भाजप आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले हे देखील या बैठकीला उपस्थित होते. बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजप शिवसेना युतीची बैठक झाली. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्यामुळे कोणाचे अर्ज मागे घ्यायचे आणि कोणाचे ठेवायचे यावरती बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. अपक्षांनी अर्ज मागे घेतल्यास बिनविरोध करण्यासाठी काय रणनीती आखता येणार यावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. मध्ये आमचे जे कार्यकर्त्यांनी वेगळे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना आपल्याला एकत्र कसा घेता येईल त्याचा एक प्रयत्न त्या संदर्भात होती चर्चा. भाजपचे बंडखोर मागे घेतील उमेदवारी काही प्रयत्न आहे, पण काहींशी बोलणं झालेलं आहे. बऱ्याच लोकांशी बोलणं ते सकारात्मक आहे. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननीमध्ये अनेक अर्ज निवडणूक आयोगाकडून बाद करण्यात आले. यावरती बोलताना सत्ताधारी पक्षातील उमेदवारांचे अर्ज बाद न करता विरोधी पक्षातील आणि अपक्षांचे अर्ज हे बाद केल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला. अनेक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी पार्सलिटीज केल्यात आणि अनेक लोकांचे फॉर्म हे त्याच्यामुळे बाद झाले. सो हे सगळं प्लॅनिंग होतं, ठरवून गेलं होतं. सत्ताधारी एकही फॉर्म कुठेही बाद झाला नाही, पण विरोधकांचे फॉर्म बाद झाले, अपक्षांचे फॉर्म बाद झाले. हे सगळं पाहता ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही अतिशय वाईटरित्या चालवली जाते. महापालिकेच्या रणधुमाळीत भाजपनं मतदानाआधीच विजयाचा सपाटा लावलाय. मतमोजणीला अजून 14 दिवस बाकी आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी आजचा दिवस बाकी आहे आणि असं असताना निवडणुकीची प्रक्रिया ही पार पडण्यापूर्वीच महायुतीनं विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 19 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. मालेगावमधून इस्लाम पार्टीची एक उमेदवार वगळता सर्व 18 उमेदवार हे महायुतीचे आहेत आणि त्यात देखील सर्वाधिक उमेदवार हे भाजपचे आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचं मतदान होण्याआधीच भाजपची विजयी घोडदौड ही सुरू झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर आणि मंदा पाटील यांच्या पाठोपाठ आता पॅनल क्रमांक 24 मधील 24B वॉर्डमधून ज्योती पवन पाटील या भाजपच्या महिला उमेदवार बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. ज्योती पवन पाटील यांच्या निवडीमुळे भाजपकडून बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या ही आता 5 वरती पोहोचलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा आणखी एक बिनविरोध विजय झालेला आहे. पॅनल क्रमांक 28 मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्व अपक्ष उमेदवारांनी अखेर माघार घेतली आहे. याआधी पॅनल क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि वृषाली रणजित जोशी हे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले होते. त्यामुळे कल्याण डोंबिवली शिवसेनेचे एकूण 4 उमेदवार बिनविरोध विजयी ठरले. तर बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनंदन केलंय. तिन्ही नगरसेवकांचं एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन केलं.
पुण्यात भाजपच्या उमेदवार पूजा जाधव यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध आणि सोशल मीडियावरती झालेलं ट्रोलिंग यानंतर पूजा जाधवांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. यावेळी पूजा जाधवांना अश्रू अनावर झालेत. पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळी पूजा जाधव मधुचंद्रासाठी काश्मीरमध्ये होत्या. त्यावेळी त्यांनी काश्मीरमधून मांडलेल्या भूमिकांचा जुना व्हिडिओ हा व्हायरल झालाय. त्यामध्ये पूजा जाधव यांनी भाजप आणि केंद्र सरकारविरोधी जोरदार टीका केलेली होती. मात्र त्यानंतर पूजा जाधवांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आणि पालिका निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारीही मिळाली. या उमेदवारीनंतर पूजा जाधव आणि भाजपला देखील सोशल मीडियावरती तुफान ट्रोल करण्यात आलं. हा दबाव इतका वाढला की पूजा मोरे उर्फ पूजा जाधव यांच्यावरती उमेदवारी माघारी घेण्याची वेळ आली आणि हा निर्णय जाहीर करायला जाताना त्या धाय मोकलून रडताना देखील दिसल्या. मला हे सगळं बोलत असताना माझा मागच्या 10-12 वर्षाचा संघर्ष आठवतोय. मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या मिरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जन्मलेली मुलगी होते. माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी हे सगळं बाजूला ठेवलं. सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरशात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरशात सुद्धा पाहिजे नाही. पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले. त्या माझा संघर्ष 2 व्हीलरपासून इथपर्यंत तुम्ही पाहिला. हिचा संघर्ष बाकी महाराष्ट्रातल्या मीडियाने पाहिलाय. परंतु हे तो असं होत असताना आम्ही प्रत्येकजण प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे. ते कसं तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो. जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले. आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय तुमची बायको नाही असं जे स्टेटमेंट केलं त्याचा ते हिचं नव्हतंच, माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं, ते दुसऱ्यांचं होतं, ते दाखवलं गेलं. पूजा मोरे प्रकरणावरती मराठा आंदोलक नेते मनोज जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणाची माहिती उशिरा मिळाल्याचं सांगत कोणावर अन्याय झाला असेल तर ते योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच जुने व्हिडिओ बाहेर काढून दबाव आणला जात असेल तर ते चुकीचं असून हे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्यावेळेस मी बघतो की अन्याय झाला आहे आणि जुने व्हिडिओचा जर हे संबंध आता जोडत असतील तर हे 100% मग चुकीचं आहे. जर असं असेल तर जुने व्हिडिओ म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्या पद्धतीचं बोलावंच लागतं तरच न्याय मिळतो. नसता न्याय मिळत नाही ना, न्याय मिळतच नाही ना. आणि ते जर तुम्ही आता काढणार असला तर बाकीच्यांचे पण येत मग ते बाकीच्यांचे पण आता मी काय मला एकदा बघू दे मग त्याच्यावरती झोड पितो मी. नंतर मी आणखी प्रत्यक्ष ते बघितलं नाही. अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टी युतीसमोर मोठा पेच निर्माण झालाय. आमदार रवी राणा यांच्या पक्षानं 87 पैकी 41 उमेदवार हे निवडणूक रिंगणामध्ये उतरवल्यानं भाजपमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. परिस्थिती शमवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज रवी राणांच्या घरी जाऊन गुप्त भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये नामांकन मागे घेण्यासाठी चर्चा होणार असून अशा परिस्थितीमध्ये बावनकुळे यांची ही शिष्टाई किती कामी येते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. नाशिकमध्ये भाजपच्या निष्ठावंतांना एबी फॉर्म मिळवण्यासाठी झगडावं लागत असताना ठाकरेंच्या शिवसेनेतून आलेल्या सुधाकर बडगुजर यांची मात्र चांदी झाली आहे. सुधाकर बडगुजर यांना भाजपकडून तब्बल 4 एबी फॉर्म मिळालेत. हे एबी फॉर्म बडगुजर यांनी पत्नी आणि मुलाच्या उमेदवारीसाठी वापरले. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेविका भाग्यश्री डेमसे आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झालाय. अर्ज बाद झाल्यावरती नाराज मुकेश शहाणेंनी सुधाकर बडगुजर यांच्या मुलाविरोधात रॅली काढली. या संपूर्ण प्रकरणानंतर आता बडगुजर यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले. त्यावरती आता भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्टीकरण दिलंय. ऐनवेळी झालेल्या गोंधळामध्ये काही एबी फॉर्म हे गहाळ झाले असा दावा केदार यांनी केलाय. तर आपल्याला पक्षानंच एबी फॉर्म दिल्याचं बडगुजर म्हणाले. 108 एबी फॉर्म व्यवस्थितरित्या वाटप चालू होतं. आमचे सरचिटणीस होते, काही वकील टीम बसलेली होती आणि 108 झाल्यानंतर उर्वरित काही एबी फॉर्म देण्यावरून थोडा गोंधळ उडाला आणि तो गोंधळ उडाला असताना थोडे काही सह्या केलेले लिहित असलेले फॉर्म काही कोणी घेतले असतील ते माहीत नाही, परंतु त्याच्यामुळे तो गोंधळ उडालेला आहे. बाकी सर्व व्यवस्थित 108 एबी फॉर्म व्यवस्थित वाटप चालू होतं. नंतर जो गोंधळ उडाला त्या गोंधळात 5 एबी फॉर्मची चोरी झाली की काय झालं असं काही म्हणता येणार नाही.
एखाद्या कार्यकर्त्याला वाटलं असेल का आपल्याला एबी फॉर्म मिळतो की नाही, अशा घाई गर्दीत जर ते तसं झालं असेल तर ती शक्यता नाकारता येत नाही. कुठली शक्यता? फॉर्म कोणी कार्यकर्त्यांनी एखाद्या इच्छुकांनी नेल्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्याकडे शहराध्यक्षांनी जे बी फॉर्म दिले तेच मी भरलेले आहे. त्यांनी जे दिलेत आता कुठले मी तर पक्षामध्ये नवीन आहे. मला पक्षाने जे शिस्त सांगितलं त्या पद्धतीने मी जिग्रीश भाऊन जे सांगितलं त्या पद्धतीने ए बी फॉर्म लिहायचं काम चाललेलं होतं. काही ए बी फॉर्म दिल्यानंतर जे ए बी फॉर्म आलेत ते पक्षाने दिलेले आहेत, अधिकृत दिलेले आहेत, त्यानुसार मी भरलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.